नमस्कार सर्व यूट्यूबकरांना. तर चला आज एक नवीन प्रकारची रेसिपी बघूयात. ही एक स्वीट डिश आहे आणि ही इतकी छान आहे ना, अशीच शेवटपर्यंत राहते कुरकुरीत आणि रसाळ. तर चला बघूयात कसं बनवलं आहे. तर इथे ना मी 1 वाटी मैदा घेतला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलं आणि त्यानंतर 1 चमचा तेल घातलं. याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि पाणी टाकून मळून घ्या. इथे पिठाला छान मुरू द्या 5 ते 10 मिनटापर्यंत. तोवर चाचणी बनवून घ्या. चाचणीसाठी मी इथे अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आणि 1 ग्लास त्यामध्ये साखर टाकली आहे आणि थोडीशी इलायची कुटून टाकली आहे. आणि इथे मैद्यामध्ये तूप घालून त्याची स्लरी बनवून घ्यायची आहे आपल्याला. आणि अशा पोळ्या लाटून त्यावरती पेस्ट लावून घ्या आणि वरनं पीठ भुरभुरवून घ्या. त्यानंतर ना अशाच प्रकारे आपल्याला 5-6 पोळ्यांसोबत आपण करू शकतो, 4-5ही करू शकतो. तर तुम्हाला जेवढे लेअर बनवायचे आहेत तेवढे तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे याला लाटून कट करून घेतलं आणि ह्या प्रकारे खारीच्या आकारात जसं कट करतो ना तसं करायचं आहे आणि त्यानंतर ह्याला शेप द्यायचा आहे. असं याला 3 वेळेस दुमडून मी छान सर्व प्रकारचे शेप बनवून घेतले आहेत आणि याला मध्यम आचेवर छान असं गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे आणि छान असं कुरकुरीत होतात. याला तुम्ही मसालेदार बनवायचं तर तसंही बनवू शकता. आता हे तळलेले आहेत, यावर तुम्ही चाट मसाला वगैरे टाकून असंही ठेवू शकता. तर मी इथे गोड बनवते आहे. तर हे बघा, यावर जो आपला तयार पाक होता ना तो मी टाकला आहे आणि याला असंच मुरत ठेवायचं आहे कमीत कमी 5 ते 10 मिनटापर्यंत. आणि मुरल्यानंतर हे एवढं टेस्टी लागतं ना, खूपच मस्त ही रेसिपी तयार झाली होती. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.